कुमारी डोबर विठोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय विठोबार कुमार ढोबार जय जय विठोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बापर सुखाचे आगर बापर कुमादेवी आगर बापर कुमादेवी वर तो हा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुराचे आदर बापर कुमादेवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरी याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल रे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल रे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो कोण भरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू झाला कोणी कोणासीन बोला कोणी कोणासीन बोला कोणी कोणासीन बोला हळू हळू झाला कोणी कोणाशीन बोला कोणी कोणाशीन बोला कोणी कोणाशीन बोला आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे म्हणे जाना घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे दांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरी विडोबार घुमाई पार घुमाई जय विडोबार घुमाई विडोबार घुमाई पार घुमाई जय विडोबार घुमाई पार घुमाई बार घुमाई विडोबार घुमाई पार घुमाई विडोबार घुमाई पार घुमाई बार कुमार 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 श्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज चौरे त्यांना साथ करतील भागवत महाराज खाणे.
याल तरी या रे लागे लागे याल तरी या रे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी या रे लागे लागे यारे लागे याल तरी यारे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आजी देतो पोट बरी बरी आजी देतो पोट बरी अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी वरी पुरी म्हणाल तोवरी वरी पुरी म्हणाल म्हणाल पुरे पोट भरी भरी आजी देतो पोट पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल हा
तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी 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 पुरे म्हणाल तोवरी आधी देतो पोट भरी विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की भगवान की विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु महाराज की संत की जय विठ्ठल 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 याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी
पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरी चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजहू चित्तासे आपुलिया योऽन्त प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय भगवान हे गोपाळांना आश्वासन देत आहेत, हा भाव स्पष्ट करतायत. आपलं हे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचं स्वरूप आहे. आपण मुंबईमधून स्थलांतरित होऊन इकडे या नव्या मुंबईमध्ये आलो आणि इथे आपली व्यवसायाची वाटचाल सुरू केली. इथे आपलं निवासी हे स्वरूप या ठिकाणी निर्माण केलं. या निर्माण केलेल्या सोसायटीमध्ये आपण 1 वर्ष पार्किंगमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव संपन्न केला. पुन्हा दुसऱ्या वर्षी केला. त्यावेळेला असं वाटू लागलं की एवढे मोठी 700-800 घरं या ठिकाणी आहेत आपली, आणि आपल्या या संस्थेमध्ये सोसायटीमध्ये देवाला अधिष्ठान नाही, देवाचं अधिष्ठान नाही. ते असायला हवं म्हणून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये
मग ही भावना निर्माण झाली की आपण इथे देवाचं अधिष्ठान करावं. म्हणून सोसायटीचं नाव जर भीमाशंकर सोसायटी आहे तर भीमाशंकराचंच स्थान हे प्रामुख्याने करून त्याबरोबर आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणून भक्तोत्सल पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता गणेशजी हनुमंतराय ज्ञानोबाराय तुकोबाराय ह्या देवभक्तांचाही आपल्याला आराधनेकरता साधनेकरता इथे निश्चित उपस्थिती असावी. म्हणून आपण सर्वांनी मनावर घेतलं आणि हे मंदिर उभं केलं. देवभक्तांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला आणि तेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताहाची साधना सुरू केली. ही साधना सातत्याने आपण 2 तप चालवली. त्यात 1 वर्षाची वाढ करून 25व्या वर्षाचा हा रौप्य महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले, कोणती एखादी साधना जर सातत्याने आपण 12 वर्ष केली तर ते 1 तप झालं असं मानलं जातं. आणि अशी साधना आपण 2 तप केली, 12 दुनी 24 वर्ष आणि 1 वर्षाची त्यात वाढ करून 25व्या वर्षाचा हा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. आपल्याला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत की आपण हे मंदिर निर्माण केलं, अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि तो सातत्याने 2 तपाचा काल चालवला. भगवंताच्या नामचिंतनात जो काल आपण व्यतीत केला, एक लक्षात घ्या, तो वाया गेला नाही, तो धन्यतेला प्राप्त झालाय. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काळ सरला जातो तो वाया जात नाही, तो धन्यतेला प्राप्त होतो. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाल्यावर भांडणात जातो, आणखी व्यसनात जातो. व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहे नवा. पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल मात्र शास्त्रचिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. म्हणून आपला हा काल हा 2 तपाचा या साधनेत गेला. याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. म्हणून त्याचा रौप्य महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. तो अखंड हरिनाम सप्ताह आपण घडवला. आज त्याची सांगता होते आहे आणि सांगता म्हटली की ती काल्याच्या कीर्तनाने असते. आपल्या वारकरी संप्रदायाचा हा नियम आहे. म्हणून आज काल्याची सेवा असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र सांगायचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळात जे चरित्र केलेलं आहे ते सांगायचं असतं आणि त्यानंतर मग आपल्याला हा काल्याचा प्रसाद प्राप्त होणार आहे. भगवंताची ती कथा गायल्याशिवाय तो प्रसाद होत नाही. ती कथा न गाता ते दहिला आहेत, मुरमुरे आहेत. कथा श्रवण केल्यानंतर त्याला प्रसादत्व येतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही तो गोपालकाला सेवन करू, पण केव्हा करू? अगोदर त्याच्या चरित्राचा अनुवाद करू. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवू, करोनी गोपाळ काला सेवू. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला करोनी गोपाळ काला. हेची अनुवाद सदा सर्व काळ करूनी गोपाळ काला सेवू. अनुवाद करून तो गोपाल काला सेवन करू. म्हणून अगोदर आपल्याला अनुवाद करायचा आहे, भगवंताची ती कथा गायची आहे, मग तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
तर गोकुळातलं चरित्र ज्या अभंगात आलेलं असाच अभंगात सेवेला घ्यावा लागतो. बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरातले अभंग आज सेवेकरता घेता येतात. यात गोकुळातलं चरित्र सांगितलेलं आहे. म्हणून या काल्याचे जे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग आज मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. तर भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र का सांगायचं बरं, याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगावं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही की द्वारकेत गेल्यावर काला केला नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे हे 3 कालखंड पडतात. पहिला गोकुळातला, दुसरा मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. एकूण 125 वर्षाचा कालखंड आहे कृष्ण अवताराचा. 125 वर्षाचा कालखंड आहे कृष्ण अवताराचा. त्यापैकी पहिली 11.5 वर्ष भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. त्यानंतर 13.5 वर्ष भगवान मथुरेत होते. ही 25 वर्ष झाली. आणि नंतर द्वारकेला जाऊन भगवान राजे झाले आणि ते राज्य भगवान श्रीकृष्णाने 100 वर्ष केलेलं आहे. एकूण 125 वर्षाचा हा कृष्ण अवताराचा कालखंड आहे. तर या 3 कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळात केला आहे. मथुरेत गेलो नाही. मथुरेत गेलो देवाने मारामाऱ्या केल्या. मारामाऱ्या म्हणजे कंसाला मारलं, चाणूराला मारलं, मुष्टिकाला मारलं. त्याने पोसलेले जे जे असुर होते त्या सर्व असुरांना भगवंताने मथुरेत जाऊन नष्ट केलेलं आहे. त्यानंतर उग्रसेनाच्या आग्रहास्तव भगवान तिथे राहिले. पण जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्यानंतर भगवंताने त्या 17 स्वाऱ्यांचा अहवाल उग्रसेनजीला सादर केला आणि सांगितलं मी इथे असल्यामुळे हा जरासंध त्रास देतो आहे, मी इथे न थांबणं बरं. म्हणून उग्रसेनांची समजूत काढल्यानंतर भगवंताने आपल्या सासऱ्याकडे जागा मागून घेतली समुद्राकडे आणि तिथे द्वारकापुरी वसवली. तेथे दैती उपसर्ग केला लोका मग रचिली द्वारका तुका म्हणे. दैत्याने उपसर्ग केला मथुरेमध्ये, म्हणून भगवंताने द्वारकापुरी निर्माण केली. रचिली द्वारका तुका म्हणे. कुठे रचिली? रचियेला गाव सागराचे पोटे. भगवंताने समुद्राकडे जागा मागून घेऊन तिथे द्वारकापुरी वसवली आणि भगवान राजे झाले, स्वतंत्र राजे. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आणि भगवंताने ते द्वारकेचं राज्य अतिशय उत्तम केलं, अतिशय उत्तम केलं. किती उत्तम केलं ते राज्य भगवंताने द्वारकेचं. अर्ध्याच चरणात तुकोबारायांनी त्या राज्याचा गौरव केलेला आहे. भगवंताने ते द्वारकेतलं राज्य किती उत्तम केलं, अर्ध्याच चरणात गौरव केला आहे. काही चिंता कोणा नाही कोणे विशी, करी द्वारकेशी राज्य देव. देव द्वारकेशी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विषयी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाची चिंता नव्हती असं राज्य भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत केलं. ते 100 वर्ष केलं, 100 वर्ष. आता सध्या आपलं राज्य कसं चाललंय? कोणालाही चिंता आहे आणि कशाची आहे. माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, ज्यांना सत्ता प्राप्त आहे त्यांनी आपलं राज्य असं करावं, प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्यावा, भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि त्या पद्धतीने राज्य करावं की कोणालाही चिंता राहू नये आणि कशाची राहू नये. हो, तर असं राज्य भगवान श्रीकृष्णाने 100 वर्ष केलेलं आहे. तर हे 3 कालखंड जे आहेत, पहिला गोकुळातला, नंतर मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. तर या 3 कालखंडापैकी काला जो भगवंताने केला तो फक्त गोकुळात केला आहे. तर तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं आणि आज तुम्हा मला त्याचा विचार करण्याची गरज काय. याचं बारकाईचं चिंतन मी शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तूर्त अभंगाचा भावार्थ संपू. तर भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं तिथे काला केला, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगणारा अभंग आज सेवेला घेतलेला आहे.
या अभंगातून भगवान गोपाळांना आश्वासन देत आहेत. भगवंताने पाहिलं कंसाधिक दुष्ट अनेक असुरांना आपल्याला नष्ट करायचं आहे, तर आपली सेना बलवान पाहिजे. गोपाळांकडे ज्या वेळेला लक्ष दिलं भगवंताने, गोपाळ अशक्त दुर्बल दिसून आले. भगवान म्हणतात, का रे गोपाळांनो, आपल्या गोकुळात सकस आहार भरपूर आहे, तुम्ही सशक्त का नाही, बलवान का नाहीत? सकस आहार गोकुळात भरपूर होता, कारण गायीच गाय भरपूर होते तिथे गोकुळात. नावच गोकुळ, गो म्हणजे गायीन, कुल म्हणजे समूह. गायींचा समूह जिथे भरपूर आहे त्याला म्हणतात गोकुळ. गोकुळात किती गायी होत्या मी तुम्हाला यादी देतो, तुम्ही बेरजा ओढण्याचं काम करा. तुम्हाला बेरजा ओढण्याची चांगली माहिती बेरजा ओढण्याचं काम करा. गोकुळामध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानुवर होते आणि 1 नंदराज होते. गर्गसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये गर्गमुनींनी ही सर्व यादी आपल्याला दिलेली आहे. तिथे गोकुळात 9 उपनंद होते. उपनंद कोणाला म्हटलं जात असे? 5 लाख गायीचा जो मालक त्याला उपनंद म्हटलं जात होतं. उपनंदश्च कथितः 5 लक्ष गवाम पती, 5 लक्ष गवाम पती उपनंद हा कथितः. 5 लाख गायीचा मालक उपनंद म्हटला जात होता. आणि असे 5 लाख गायी असणारे उपनंद तिथे 9 होते. 9 5 45 लाख गायी उपनंदांच्या झाल्या. 9 नंद होते. नंद कोण? 9 लाख गायचा जो मालक तो नंद. नंद प्रोक्त सगोपालैर 9 लक्ष गवाम पती. 9 लाख गायचा मालक तो नंद. आणि असे 9 लाख गाय असणारे नंदही तिथे 9 होते. 9 81 लाख गायी ह्या नंदांच्या झाल्या. 6 वृषभानू होते. वृषभानू कोण? 10 लाख गायचा जो मालक तो वृषभानू. वृषभानू स उक्तो यो 10 लक्ष गवाम पती. 10 लक्ष गवाम पती वृषभानू उक्त. 10 लाख गायचा मालक वृषभानू म्हटला जात होता. आणि असे 10 लाख गाय असणारे वृषभानू तिथे 6 होते. 10 सक 60 लाख गायी ह्या वृषभानूंच्या झाल्या. 2 वृषभानूवर होते. वृषभानूवर कोण? अर्धा कोटी गायी ज्याच्या घरी. 50 लाख गायचा जो मालक तो वृषभानूवर. कोट्यर्धंतु गवाम यस्य वृषभानुवर असतो 6 वृषभानुवर हा कोट्यर्धम गवाम यस्य, तो वृषभानुवर अर्धा कोटी गायी ज्याच्या. आणि असे 2 वृषभानुवर होते तिथे. एतादृशौ व्रजे द्वौतु सुचंद्रो द्रोण एवच. सुचंद्र आणि द्रोण ही त्यांची नावं आहेत. असे 2 वृषभानुवर होते. या दोघांच्या किती झाल्या? 1 कोटी. आणि 1 नंदराज होते. नंदराज कोण? 1 कोटी गायचा जो मालक तो नंदराज. गवाम कोटीर गृहे यस्य नंदराजस एवही. 1 कोटी गाय ज्याच्या घरी तो नंदराज. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. इतक्या गायीच गायी तिथे भरपूर होत्या. किती गायी झाल्या? 3 कोटी 86. बेरजवड्या सांगितलं होतं ना तुम्हाला. 3 कोटी 86 लाख झाल्या. ह्या कोणाच्या झाल्या? कॅबिनेट दर्जाचे जे त्यांच्या ज्या गायी झाल्या. बाकी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर आदी करून इतर किरकोळ लोकांच्या 100, 200, 1000, 500 तरी गायी असतील की नाही. इतक्या गायीच गाय तिथे भरपूर होत्या. म्हणून त्या विभागाला गोकुळ ही संज्ञा होती. गोकुळ. खूप गायी, खूप गाय. आजही गोकुळ शब्दाचा वाक्प्रचारात आपण वापर करतो. बोली भाषेत गोकुळ शब्द वापरतो किंवा आधिक्य सांगायचं असलं का. घर गोकुळ, घर गोकुळासारखं भरलंय म्हणतो. कधी? एकही पोरग घरात नसल्यावर त्यावेळेला म्हणतो का नाही.
2-4 त्रिकोण ओलांडलेत म्हणा की. अधिक असल्यावर म्हणतो घर म्हणजे गोकुळ. हो, तिथे काय कमी आहे? घर म्हणजे गोकुळ आहे, काहीच कमी नाही. इतक्या गायीच गाय तिथे भरपूर होत्या, म्हणून त्या विभागाला गोकुळ ही संज्ञा होती. मला सांगा, त्यापैकी निम्मे तरी दूध देणारे असतील की नाही? 1/4 तरी असतील की नाही? मग इतकं दूध तर दही तूप लोण्याला कमतरता काय? मग सकस आहार जर भरपूर आहे तर मग गोपाल सशक्त पाहिजे ना. सशक्त दिसेना उद्बत्ती पैलवान दिसून आले. अशक्त दुर्बल पाप्याचे पितर. भगवान म्हणतात, गोपाळांनो, इतका माल भरपूर आहे आपल्या इथे, तुम्ही सशक्त का नाही? तुमच्या आधारावर मला अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करायचा आहे, आणि तुम्ही अशक्त दुर्बल असल्यावर कसं शक्य होणार? गोपाळ म्हणला, सकस आहार भरपूर आहे, पण आम्हाला मिळेल तर ना. म्हणे, तुम्हाला मिळत नाही का? नाही. मग हा माल कुठं जातो? म्हणे, निर्यात होते. कुठे? मथुरेच्या बाजाराला विकायला जातो. भगवान म्हणतात, हा तर मोठा धोका झाला माझ्या राज्याला. तुम्हाला न मिळणं हा पहिला धोका, की त्यामुळे तुम्ही अशक्त दुर्बल राहिलात, आणि तो मथुरेच्या बाजाराला विकायला जातो, हा महान धोका. हा महान धोका कसा? मथुरेत कोण आहेत? कंसाचे लोक, दुष्ट, आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट. माल आपला खातात ते, पुष्ट होतात ते, बलवान होतात ते. म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवतो आहे, शत्रूला बलवान आपण करतो आहे. मोठा धोका आहे. भगवंताने विचार केला, आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. असं घडतंय म्हणून तुम्हाला मिळत नाही ना. ठीक. भगवंताने राजकारणाचं पहिलं पाऊल उचललं आणि राज्यबंदी घोषित केली. राज्यबंदी लागू केली. कोणीही दहीदूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला न्यायचं नाही. बंदी घातली. पण आता एक लक्षात घ्या, बंदी घातल्यावर काय होत असतं? ज्याच्यावर बंदी घातली जाते त्याची चोरट्या मार्गाने पुन्हा चाल घडत असते. पुढच्या दाराने नाही, मागच्या दाराने सपला होत राहतो. बंदी लागू झाली का चोरट्या मार्गाला सुरुवात झाली. रात्री अपरात्री माल जाऊ लागला. गोपाळांना काही मिळेनासा झाला. बऱ्याच दिवसांनी भगवान म्हणतात, का रे, राज्यबंदी लागू करून 6 महिने झाले, अजून तब्येतीत फरक का नाही? गोपाळ म्हटले, होईलच कसा फरक? का बरं बंदी लागू केली? ती तुमची राज्यबंदी कागदोपत्री आहे, अंमलबजावणी नाही. बऱ्याच घोषणा वर होतात, कागदावरही येतात, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याच्यावर निधी टाकला जातो, पण तो कुठं जातो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगता येईल. अंमलबजावणी नाही, प्रत्यक्षात तिथपर्यंत तो पोहोचत नाही. असं घडतंय. अजूनही आम्हाला तो माल मिळत नाही. कसे बलवान होणार आम्ही? असं भगवान म्हणतात, होता ठोस निर्णय, धाडसी पाल उचललं. लेव्हीद्वारा सक्तीची वसुली. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्याच मुलांना खाऊ घालणार. देवाने हा निर्णय घेतला आणि गोपाळानं सांगितलं, गोपाळांना मिळत नाही ना तुम्हाला? नाही. मग चला चला. कुठं चला? तुम्ही सर्वजण माझ्या मागे मागे या. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. याल दरिया रे लागे, 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 याल दरिया रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज
गोपाळा म्हणतात, याल तरी यारे लागे. यायचंय का? यायचं असेल तर या. कुठं या? माझ्या मागे मागे या. कोणी या? अवघे या. अवघे माझ्या मागे मागे. भगवान म्हणतात माझ्याजवळ निवडानिवड नाही. देवाजवळ निवडानिवड नसतेच. निवडानिवड ही जीवाजवळ असते. निवडानिवड जीव करतो, देव करत नाही. हा माझा नाही, माझ्या भावाचा आहे. लगेच निवडानिवड केली. हा आमच्या गल्लीतला नाही, शेजारच्या गल्लीतला आहे. हा आमच्या सोसायटीतला नाही, दुसऱ्या सोसायटीतला आहे. निवडानिवड जीवाजवळ आहे, देवाजवळ निवडानिवड नाही. का नाही? सर्व त्याचेच आहेत. हे माझेच किर झाले, माझेच आहेत सर्व. त्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. मग त्याला हा माझा नाही असं कसं म्हणता येईल? म्हणून सर्व त्याचेच आहेत. तो निवडानिवड जर करू लागला ना, तर आपण सरळ वकिलामार्फत त्याला नोटीस देऊ की तू देव म्हणण्याला लायक नाही. हा माझा नाही तू म्हणतो ना, मग हा जर तुझा नाही तर मग तू देव नाही. कारण त्याने निर्माण केले सर्व त्याचेच आहेत. तुला निवडानिवड करता येणार आहे. म्हणून देव निवडानिवड करत नाही. आणि निवडानिवड करू लागला तर तो देव राहणार नाही. निवडानिवड करू लागला तर तो जीव होईल. आणि आता उलट एक दुसरं सांगतो तुम्हाला. जीव जर निवडानिवड करणार नाही, जीव जर सर्वांना आपलं म्हणेल, निवडानिवड करणार नाही, तर तो जीवही जीव राहणार नाही. तो जीव देव होईल. की जो निवडानिवड करणार नाही, सर्वांना जो आपला म्हणेल, तो जीव जीव नाही, तो देव म्हणावा. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा. देवाचे त्याची जाणावा. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तुझी साधू जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. देव तिथेच तेथेच जाणा. जो सर्वांना आपलं म्हणतो त्यासी म्हणे जो आपुले, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदय. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुकोबा म्हणतात तुम्हाला किती सांगू, तोच देवाची मूर्ती आहे. तो का म्हणे सांगू किती, तोच भगवंताची मूर्ती. म्हणून जो निवडानिवड करत नाही तो देव होईल. देव निवडानिवड करू लागला तर तो देव राहणार नाही, तो जीव होईल. म्हणून देव म्हणतात माझ्याजवळ निवडानिवड नाही. अवघे या सर्वांनी या माझ्याकडे, अवघे माझ्या मागे मागे. बरं सर्वांनी या, पण माझ्या मागे मागे या भगवान म्हणतात. माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. काही माणसं देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जीवाने देवाच्या पुढे जाऊ नये, जीवाने देवाच्या मागं जावं. का बरं? पुढे कोणी जावं? ज्याला कुठे जायचं हे माहीत आहे, कसं जायचं हे माहीत आहे, त्याने पुढे चालावं. आणि ज्याला हे माहीत नाही, कुठे जायचं हे माहीत नाही, कसं जायचं हे माहीत नाही, त्याने काय करावं? ज्याला माहीत आहे त्याच्या मागे जावं. पुढे त्याने चालावं ज्याला कुठे जायचं माहीत आहे, कसं जायचं माहीत आहे. देवाला सर्व मार्ग माहीत आहेत. कसं जायचं हेही माहीत आहे. जीवाला ते माहीत नाही. कुठं जायचं हेही माहीत नाही, कसं जायचं हेही माहीत नाही. आणि जर जीवाला माहीत असतं कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, तर माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, माणसं दारू प्याले नसते, मांसाहार केला नसता, भ्रष्टाचार केला नसता, परस्त्रीगमन केलं नसतं, हिंसा केली नसती, खून केले नसते, वाईट काही केलंच नसतं, चांगलंच केलं असतं. वाईट का केलं जातंय? कुठं जायचं हे माहीत नाही, कसं जायचं हे माहीत नाही. वाईट केल्यानंतर दुराचरणं केली, दुर्व्यसनं केली, दुर्वर्तनं केली, तर त्याचा परिणाम काय? कुठे जावं लागतं? नरक यातना सहन कराव्या लागतात.
त्या वाम मार्गाने गेल्यानंतर नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. नरक यातना, मग तिथे यमदूत आहेत. त्यांना काय दयामाया आहे का? मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. यमाचे दूत त्याला कितीतरी वर्ष मारतात, तोडतात, नाही झोडतात. खरं सांग, तू हे केलंय की नाही? दारू पित होतं की नाही? खरं बोल. मांसाहार करत होतं की नाही? खरं बोल. आईबापांना लाथा मारत होतं की नाही? खरं बोल. तू खून केले की नाही? खरं बोल. जे जे काही केलेलं त्यांनी त्याचं रेकॉर्ड सर्व चित्रगुप्ताकडून प्राप्त करून घेतले. ज्या वेळेला यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमासमोर हजर करतात, त्यावेळेला यम चित्रगुप्ताला बोलावून घेतो. चित्रगुप्ता, अरे बघ, हे त्या नव्या मुंबईचे आहेत. यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सांग. यम म्हणतो, चित्रगुप्ताला बोलवा. चित्रगुप्त काय त्याचं रेकॉर्ड सांगेल त्यावर अवलंबून आहे. मग चित्रगुप्ताला यम बोलावून घेतो. नारद पुराणात म्हटलंय, अथ कालश्चित्रगुप्तम आहूयेदमभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. अथ कालः चित्रगुप्तम आहूय इदम अभाषत. चित्रगुप्ताला बोलावून हे म्हणाला, काय म्हणाला? अस्य शिक्षा विधानम, याला कोणती शिक्षा द्यायची ते सांग. आणि ते यथावत वद पंडित, यथावत जसं आहे तसं सांग. त्यातलं काही गाळू नको, तुझ्या पदरचं काही घालू नको त्याच्यात. यथावत जसं आहे तसं सांग. याचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडं सर्वांचा रेकॉर्ड आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत याने काय काय धंदे केलेत, काय काय चांगलं केलं, काय काय वाईट केलं, याची सर्व नोंद चित्रगुप्ताकडे होते. या लोकात आपण जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला, कोणत्या मिनिटाला काय केलंय, चांगलं काय केलंय, वाईट काय केलं, याची सर्व नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर होते. कशी काय होते सांगतो, कशी काय होते. बागजन शेख, तुम्हाला मी काल फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. काय बोलता? काय बोलता म्हणजे बघा, तुमच्या मोबाईलवर माझा नंबर आलेला आहे की नाही. 2:15 मी तुम्हाला फोन केला होता. बघा आहे की नाही. तुम्ही लगेच काढून पाहता तर 2:15 माझा नंबर तुमच्या याच्यावर म्हटलं दिसतो. मी माझ्या मोबाईलवर केला, तुमच्या मोबाईलवर लगेच उमटला ना तो. तसं आपण इथे जे करतो ते चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर लगेच उमटलं जातं. त्याची मोठी मशीन आहे. हे आपलं एवढंच आहे. चित्रगुप्ताकडे इतकी मोठी मशीन आहे, सर्व जगाचं रेकॉर्ड त्याच्यात बसते. जगाचं, फक्त भीमाशंकर सोसायटीचं आहे असं नाही, नव्या मुंबईचं असं नाही, जुन्या मुंबईचं आहे, गावचं आहे, सगळीकडचं आहे, सगळ्या जिल्ह्याचं, सगळ्या राज्याचं, सर्व जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. सर्व जगाचं. माझं पदरचं नाही सांगत, पुरावा देतो तुम्हाला. ज्ञानोबरांचा पुरावा दिल्यावर मग काय हरकत आहे का. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने ते आपल्या 75 विभूती सांगितल्या. त्यामध्ये यमसंयमताम अहम, संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती असं सांगितलं. आणि यम संयमन कसं करतो याचा तपशील ज्ञानोबरांनी आपल्या ओवीतून दिलेला आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केल्यानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. जगाची शुभाशुभे लिहिती, सर्व जगाचं शुभ आणि अशुभ लिहिलं जातं. चांगलं काय केले आणि वाईट काय केलं, पूर्ण जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताच्या मशीनवर लगेच उमटलं जातं. आपण इथं केलं की लगेच ते चित्रगुप्ताच्या मशीनवर उमटलं. काय केलं एवढंच लिहिलं जातं असं नाही, तुमच्या मनात काय आलंय ते लिहिलं जातंय. बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण करता येत नाहीत. याचं तंगडच तोडलं पाहिजे म्हणतो.
पण तोडायला संधी मिळत नाही. पण मनात आपल्या वाईट भावना ही निर्माण झाली तर आपल्या मनात जे वाईट आलंय ते मनातलंही तिथे लिहिलं जाते. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते, केल्यानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. मग चित्रगुप्त सर्व आहे म्हणे माझ्याकडे, म्हणे मग आण त्याचं रेकॉर्ड. चित्रगुप्त उठतो, लगेच जातो आपल्या लायब्ररीमध्ये, तिथे जाऊन जम्बूद्वीप, त्यातला आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातली मुंबई, त्यातली नवी मुंबई, नव्या मुंबईतली भीमाशंकर सोसायटी, त्या सोसायटीतलं अमकं बिल्डिंग, त्यातला अमका फ्लॅट, त्यातला अमका माणूस आणि त्याचं रेकॉर्ड घ्या. चित्रगुप्त देतो. यम ते वाचून पाहतो, चांगलं काय वाईट काय जे जे केलेलं आहे ते लगेच दूतांकडे देतो. सांगतो, दूतांनो याने 11 प्रकारचे वाईट दोष केलेले आहेत, वाईट कर्म केलेले आहेत. याला 11 नरकाला न्यायचं आणि प्रत्येक नरकात 1,000 वर्ष याला मारत राहायचं. कबूल होईपर्यंत मारत राहायचं. प्रत्येक विचारायचं, खरं सांग तू हे केलं की नाही, बोल. हो म्हणत नाही तोपर्यंत मारत राहायचं. मग यमदूत मारतात, तोडतात, झोडतात. ज्याने अयोग्य मार्गाने आपली वाटचाल केलेली आहे, दुर्व्यसनं दुर्वर्तनं केलेली आहेत, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, झोडतात. म्हणून हा परिणाम आपल्याला माहीत नाही. वाईट केल्यावर काय होतं, कुठे आपल्याला जावं लागतं हे जीवाला कळत नाही. म्हणून माणसं वाईट करतात, वाईट खातात, वाईट पितात, वाईट करतात, आईवडिलांचे हाल करतात, दुराचरण करतात. जीवाला कळत नाही. देवाला मात्र सर्व मार्ग कळतात, दुसऱ्या कोणालाही कळत नाही. मार्ग देवाविन न दिसे अनिका, चतुर होतु का बहुत जन. बालक्रीडेत म्हणतात, देवाशिवाय दुसऱ्याला मार्ग कळत नाही, देवाला सर्व मार्ग कळतात. म्हणून आपण देवाच्या मागे जाऊ. आपल्याला मार्ग माहीत नाही, मार्ग देवाला माहीत आहेत. देवाच्या मागं जीवाने जावं. म्हणून देव म्हणतात, अवघे माझ्या मागे मागे, सर्वांनी माझ्या मागे मागे या. पण एक लक्षात घ्या, लागे या. लागे हा शब्द मुद्दाम पुन्हा वापरलेला आहे. याल तरी या रे लागे. लागे म्हणजे लागून चाला. माझ्या मागे या म्हणजे जास्त अंतर पडू देऊ नका. काही वेळेला गंमत अशी असते, ज्याला पुढे चालायची सवय झालेली असते ना, त्याला कोणाच्या मागे चालायचं म्हटलं का जीवावर येतं. ज्याला पुढे चालायची सवय, त्याला वाटतं सर्वांनी माझ्या मागे यावं. आणि त्याला जर म्हटलं ना तू आता थांब, होता ना 10 वर्ष, त्याला जर थांबवलं, मागं टाकलं त्याला, तर तो मागही नीट चालत नाही. मागं राहून तो काय काय करतो हे सर्व डावपेच तुम्हाला माहिती आहे, मला नाही माहीत. पुढे चालणाऱ्याला मागे टाकलं की तो मागेही नीट चालत नाही, हळूहळू कसा तरी मागे चालल्यासारखा करतो. आणि जास्त अंतर पडलं, जाऊ दे ते गेले, चला आपलं, सोडून जातो. म्हणून भगवान म्हणतात, माझ्या मागे मागे या, आपण लागे या. लागून चला, जोडून चला. मागे जर जास्त राहिलात, अंतर पडलं तर तुम्हाला विकल्प शिरेल आणि सोडून बाजूला जाल. म्हणून लागे या, जोडून चला, अंतर ठेवू नका. जसं पालखीच्या रस्त्याने चोपदार आपल्याला म्हणतो की नाही, लागून चला, लागून चला, लागून चला. लागून चालणं म्हणजे व्यवस्थित चालतं. लागून नाही चाललं, मध्ये अंतर पडलं की बाजूने चालणारे मोकारमध्ये शिरतात. आणि बाजून चालणे मोकारमध्ये शिरले का मागच्यांना पुढचे कुठे गेले हे कळत नाही. म्हणून मागच्या दिंड्यांची जी वाताहत आहे पालखी सोहळ्याबरोबर, ती यामुळे लागून न चालल्यामुळे. विठ्ठल भगवान म्हणतात,
मला लागून चला, मला जोडून चला, म्हणजे तुम्हाला विकल्प शिरणार नाही, दुर्बुद्धी शिरणार नाही. या असं म्हटलं. सगळे गोपाळ निघाले, चालू लागले. त्या गोपाळांमध्ये एक तर्कतीर्थ गोपाळ होता. तो तर्कतीर्थ गोपाळ म्हणला, ए काय रे निघाला? म्हणे तू ऐकलं नाही का, बाहेर आहे का? देवाने सांगितलं ना माझ्या मागे मागे या, म्हणून चालायचं त्याच्या मागे मागे. हा म्हणतो त्याच्या मागे चालण्याला माझा विरोध नाही, पण आज माझं एक म्हणणं तुम्हाला पटलं तर घ्या. म्हणे काय? त्याच्या मागे चालायचंच आपल्याला, नाही असं नाही, पण त्याच्याकडून पहिलं आश्वासन घ्या. तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का? असं आश्वासन घ्या मग चला, मग काय हरकत नाही. पुढे गेल्यानंतर समजा आश्वासन घेतलं ना, आपण गेलो, तो म्हणाल कशाला आला माझ्या मागं, तोंड कशी पडण्याची पाळी गेली. म्हणून त्याच्या मागे चला, पण आश्वासन घ्या आणि मग चला. सगळ्यांना ते पटलं, सगळे थांबले. भगवान म्हणतात, का रे थांबलात? निघाला होता ना, का थांबलात? तेव्हा सगळे त्या तर्कतीर्थाकडे पाहू लागले. ए बोल बोल, आता तू बोल. सगळे त्याच्याकडे पाहू लागल्यानंतर देवाच्या लक्षात यायला का उशीर आहे का? देव म्हणले, ज्या अर्थी सगळे तुझ्याकडे पाहतात, याचा अर्थ असा तूच यांना थांबवलेला असायला पाहिजे. खरं सांग, का थांबवलं? तो म्हणला, देवा तुम्ही मला बोट जर लावलं तर हरकत नाही, मी सांगतो तुझ्या मागे येण्याला माझा विरोध नाही. मग का थांबवलं? थांबवलं एवढ्या करता, तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का? एवढं आश्वासन मिळालं की मग आम्ही आनंदाने तुझ्या मागे चांगलं येऊया. आश्वासन घ्या म्हटलं, म्हणून मी त्यांना थांबवलं. एवढंच होय? अरे मनात शंका आणता कशाला? तुम्ही माझ्या मागे चला तर खरं, आज मी तुम्हाला पोटभर देतो, असं आश्वासन दुसऱ्या चरणात भगवान देतो. आजी देतो पोट भरी, 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 आजी गोपाळांनो, मनात शंका येऊ नका, माझ्या मागे चला तर खरं, आज मी तुम्हाला पोटभर देतो, आजी देतो पोट भरी. नक्की? अरे नक्की, खरंच? अरे पुरे म्हणाल तोवरी मग काय राहिलं? तुम्ही पुरे म्हणेपर्यंत देणार, पोटभर देतो म्हटल्यानंतर पुन्हा पुरे म्हणाल तोवरी असं म्हणायचं काय कारण होतं? तर कारण असं आहे, पोट भरल्यानंतर इच्छा शिल्लक राहते. तिकडं 3-3 वाड्या झाल्या, इकडे आणखी एक तरी बुंदीची वाडी यायला पाहिजे होती, तिकडे 3-3 झाल्या. अरे पोट भरलं नाही का? तसं पोट भरलं वरण भात खाऊन.
पण बुंदीची एक वाडी यायला पाहिजे होती, म्हणजे पोट भरून एका वाडीची इच्छा शिल्लक राहिली की नाही. भगवान म्हणतात इच्छा शिल्लक राहू देणार नाही. बुंदीची बादली तुमच्या पुढे पुरेपुरे म्हणेपर्यंत वाढणार, मग काय हरकत आहे. म्हणून आजी देतो पोट भरी म्हटल्यावर पुन्हा पुरे म्हणाल तोवरी देवाला म्हणावं लागलं. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मी देत राहणार. असं खूप आनंद झाला. मग पोटभर मिळणार, पुरे म्हणेपर्यंत मिळणार. मग काय खूप गोपाळांना आनंद झाला. लगेच गोपाळांनी घोषणाबाजी सुरू केली. भगवान श्री कृष्णचंद्र की जय, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. गोपाळांनी घोषणाबाजी सुरू केली. भगवान म्हणू लागले यांनी घोषणाबाजी सुरू केली म्हणजे आता ही मोठी दुसरी आफत निर्माण झाली. मी यांना देणार आहे, पोटभर देणार आहे, म्हणजे माझ्या घरचं देणार आहे का, यांच्याच घरचा माल काढणार आहे आणि यांना देणार आहे. आणि हे जर घोषणाबाजी करू लागले तर हे कसं शक्य होईल. म्हणून भगवान म्हणतात ए गोपाळांनो थोडं थांबा, घोषणा थोडे बंद करा. काय, माझ्या मागे आल्यावर मी तुम्हाला पोटभर देणार आहे, पुणे म्हणेपर्यंत देणार आहे. हो नक्की ना. आणि मग का थांबा म्हणतो. थांबा एवढ्या करता म्हणतो, तुम्ही जी आता घोषणाबाजी सुरू केली ना हे चालणार नाही. 2 नियमांचं पालन तुम्ही केलं तर मी देणार. म्हणजे कोणते 2 नियम, ते 2 नियम अभंगाच्या 3ऱ्याच्या. हळूहळू चाला, 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 कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, मी पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार. पण तुम्ही 2 नियमांचं पालन केलं तर. कोणते 2 नियम. हळूहळू चाला, हळूहळू पावलं टाका, हळूहळू चाला. पावलाचा आवाज होता कामा नये, गोपी जाग्यावर होता कामा नये. पावलाचा आवाज राहिला नाही पाहिजे, हळूवारपणे चाला. आणि कोणी कोणाबरोबर बोलू नका, गप्पम चुप्पम. कोणी कोणाबरोबर बोलायचं नाही, असं सावकाश न बोलता चालायचं. मग आजी देतो पोटभरी, कारण चोरी करून द्यायचे आणि गडबड गोंधळ करून घोषणाबाजी करून चोरी होईल का. म्हणून भगवान म्हणतात या 2 नियमांचं तुम्ही पालन केलं तर मी तुम्हाला आज पोटभर देतो, पुरे म्हणेपर्यंत देतो. असं सांगितल्यावर तो तर्कतीर्थ गोपाळ होता ना मागाचा, तो म्हणाला काय खरं दिसत नाही याच्या मागं जाण्यात. हा घरचा नाही देणार, चोरी करून देणार म्हणतो. चोरी यशस्वी होईल कशावरून. आणि नाही यशस्वी झाले तर उपाशी मारण्याची पाळी येईल. मग काय करायचं बरं. याच्या मागे नाही गेलो तर हा डाव धरेल, याच्या मागं तर गेलंच पाहिजे. आणि गेल्यावर नक्की मिळेल असं नाही. मग काय करायचं, याच्या मागे तर जायचंच. पण एक करू आपण, जाता जाता थोडासा भेळबत्ता मारू, थोडासा नाश्ता करून मग सामील होऊ. असं या तर्कतीर्थाच्या मनात आल्यानंतर भगवान म्हणतात का रे गोपाळांनो, का तुमच्या मनात शंका आली. अरे मी पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार.
विश्वास ठेवा. भलतं सलतं खाऊन तुम्ही तुमची पोट भरून नका असा डेंजर सिग्नल भगवान गोपाळांना शेवटच्या चरणात देत आहेत. तुका म्हणे सांडा गाठे, तुका म्हणे सांडा गाठे, तुका म्हणे साधा घाट, तुका म्हणे साधा गाठे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा गाठे, तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे, तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, नका भरू पोटे, येणे नका भरू पोटे, आधी देतो पोट भरे, आधी देतो पोट भरे. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. भगवान शेवटच्या चरणात त्यांना सूचना देतात. भलतं सलतं खायचं मनात तुमच्या येऊ देऊ नका, ते तुमचे नुकसान आहे. ते नुकसान टाळा. घाटे सांडा तेने पोटे भरू नका, त्याने तुम्ही तुमची पोटं भरू नका. तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटल पण पुन्हा इच्छा निर्माण होईल, म्हणून त्यात तुमचे नुकसान होणार आहे. तर ते टाका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, माझ्या मागे या आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. असा अभंगाचा विस्तृत भावार्थ झाला. यात थोडासा लाक्षणिक अर्थ भरलेला आहे. थोडा एक लाक्षणिक अर्थ एक 10-15 मिनटात सांगतो आणि 15 मिनटात एक मार्मिक लीला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, देव म्हणतात तुम्ही माझ्या मागे मागे या, आज मी तुम्हाला पोटभर देतो म्हणतात. पोटभर देतो म्हणतात याचा अर्थ असा, जीव पोट भरण्याकरता प्रयत्न करत असला पाहिजे आणि ते पोट भरण्याकरता तो ज्याच्या मागे जातो तिकडं त्याचं पोट भरत नसायला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देणार आहे. ज्याच्या मागे तुम्ही जाता तो तुम्हाला पोटभर देत नाही. म्हणून तुम्ही माझ्या मागे या, माझ्या मागे या. तर पोट भरणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पहिलं शोधलं पाहिजे.
त्यानंतर पोट भरण्याकरता जीव कोणाच्या मागे जातो हे शोधलं पाहिजे आणि ज्याच्या मागे जातो तिकडे जाण्यातून पोट भरत नसायला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही माझ्या मागे या म्हणजे मी पोटभर तुम्हाला देणार आहे. आता माझ्या मागे येताना कसं यायचं याचे 2 नियम सांगितले. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. तर हळूहळू चालणं कोणतं आणि कोणी कोणाबरोबर न बोलणं कोणतं हेही आपल्याला शोधावं लागेल. आणि मग असं जर पोटभर देणार आहे तर मग भलतं सलतं खाऊन तुम्ही तुमची पोटं भरू नका. तर आपण भलतं काय खातो कुठे जातो त्यात कशी नुकसान आहे आपली. तर देवाच्याच मागे काय यावं आणि देव कसं पोटभर देणार आहे याचा थोडक्यात विचार करू. प्रत्येक जीव पोट भरण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे प्रत्येकाला पोट आहे हे नक्की झालं. प्रत्येकाला पोट आहे नक्की झालं आणि पोट भरण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. पोट नाही असा आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. एक जण म्हणाला मी असा माणूस पाहिला त्याला दोन्ही हातच नाहीत. दोन्ही हात नसणारा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. एक जण म्हणाला मी असा माणूस पाहिला त्याला दोन्ही पायच नाहीत. असा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. एक जण म्हणाला मी असा माणूस पाहिला त्याला दोन्ही डोळेच नाहीत. असा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. पण एक जण काय म्हटला मी असा माणूस पाहिला त्याला पोटच नाही. असा माणूस पाहण्यात आला कोणाच्या नाही. इतर कोणते अवयव असते नसतील पण पोटच नाही असं आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला पोट आहे आणि ते भरण्याचा आपण प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे पण ते भरत नाही. मोठी गंमत आहे. विधभरच आहे पण याने सगळ्यांना जेरीस आणले. विती एवढेसे पोट केवढा बोभाट तयाचा. विधभरच आहे पण याने सर्वांना जेरीस आणले. सर्वांना या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. या पोटा कारणे रे काय न करीजे एक. तू का म्हणे पोटे केली विटंबना. या पोटाने सर्वांना जेरीस आणले. सर्व काही माणसं तासाला टाकतात याच्यात पण तरी हे भरत नाही. तरी आपण भरण्याचा प्रयत्न करतोच आहे. किती टाकलं असेल आजपर्यंत आपण. तुमचं कशाला मी माझं सांगतो. आता माझं 78 वय आहे. मला असं वाटतं आजपर्यंत मी 78 वर्षापर्यंत जवळजवळ 10 टन तरी गहू खाल्ला असेल. 10 टन गहू 2 टन बाजरी 2 टन ज्वारी 2 टन कडधान्य 1-2 टन भाजीपाला 2-3 टन खास पक्की रसोई खास माल टनानिशी माल याच्यात टाकलाय. आता येता गाडीत मी टाकून आलो माल पण आता सध्या मला भूक लागलेली आहे. म्हणजे टनानिशी माल आपण या पोटात टाकलाय परंतु अजूनही आपलं हे पोट भरलं नाही. तरी आपले प्रयत्न भरण्याकरताच आहेत. तर पोट भरणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शोधलं पाहिजे. हे पोट कधीच भरू शकत नाही. भरलं की पुन्हा लगेच रिकामं होतं. पुन्हा भरतं पुन्हा रिकामं पुन्हा भरतं पुन्हा रिकामं. हे पोट कधीच भरत नाही. मग तरी आपले प्रयत्न पोट भरण्याकरता म्हणजे कशा करतायत नेमके. तर पोट भरण्याकरता म्हणजे सुख समाधान शांती मिळण्याकरता. पोट भरण्याचे प्रयत्न म्हणजे सुख समाधान शांती मिळण्याकरता आपले सर्वांचे प्रयत्न चालू आहे. हे पोट कधीच भरत नाही. जेविल्या देखावे मागे भूक. म्हणून आपले प्रयत्न पोट भरण्याकरताच आहे. म्हणजे नेमकं पोट भरणं म्हणजे काय तर सुख समाधान शांती मिळणं. ती शांती सुख समाधान मिळवण्याकरता आपण रात्रंदिवस धडपड करत आहोत. रात्रंदिवस धडपड करत आहोत. तुम्ही म्हणाल पोट भरणं याचा अर्थ सुख समाधान शांती मिळणं कसा केला. तुम्ही करता म्हणून मी केला. 15 वर्षाने मित्र भेटला कडकडून मिठी मारली आणि म्हणतो आज माझं पोट भरलं. तू लग्नात आला आज माझं पोट भरलं. म्हणजे त्याने हा म्हणतो तू आला माझं पोट भरलं म्हणजे त्याने याच्या तोंडात काय बासुंदी ओतली काय. मग हा म्हणतो माझं पोट भरलं म्हणजे आज माझं समाधान झालं. तू नव्हता तर मला समाधान वाटत नव्हतं. दुसरे चेहरे दिसायचे तू नाही. मला समाधान नव्हतं तू आला आता माझं पोट भरलं म्हणतो.
म्हणजे पोट भरणं म्हणजे समाधान मिळणं, शांती मिळणं, सुख मिळणं. याकरता प्रत्येक जीवाचे प्रयत्न चालू आहेत. पण जे प्रयत्न करतो, ज्याच्या मागे जातो, त्याच्या मागे जाण्यात सुख समाधान शांती मात्र मिळत नाही. आपण मग सुख समाधान शांती मिळण्याकरता, पोट भरण्याकरता कोणाच्या मागे जातो? संसाराच्या मागे जातो, भोगाच्या मागे जातो, विषयाच्या मागे जातो. आणि याच्या मागे जाण्यात सुख समाधान शांती नाही आहे. संसार दुःखानेच कोंदून कोंदून भरलेला आहे. तो आपल्याला सुख कुठून देणार? त्याच्याजवळ नाहीच तर कुठून देणार? संसार दुःखमूळ चहूकडे इंग, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखानेच खचून भरलेला माल आहे, बाप दुःखाचे केने सुटणे. म्हणून या दुःखाने भरलेल्या संसारात आपल्याला सुख कुठून मिळणार? चहूकडे इंगळ म्हटलंय, तिन्ही बाजूला नाही म्हटलं, चौकडे. मुंबईला तिन्ही बाजूने पाणी आहे, पण एक बाजूने जागा आहे जायला यायला. पण या संसाररूपी सागरामध्ये संसार सागरोगा चव दुःखाचे मूळ, याला चौकडून पाणी आहे, बाहेर जायला कुठूनच रस्ता नाही. कुठून जाणार? जिकडे जाल तिकडे इंगळ. म्हणून या संसारात आजपर्यंत कोणाला सुख मिळालं नाही, आता मिळत नाही, पुढे मिळणार नाही आणि मिळण्याची शक्यता नाही. मग संसाराच्या मागे जर दुःखच दुःख कोंदून भरलेलं आहे, मग जातो आपण, करतो तरी सुख समाधान मिळत नाही. मग याचा अर्थ आपण जरा विचार केला पाहिजे की पोट भरण्याकरता, समाधान मिळण्याकरता कुठं जायला पाहिजे. एक साधा लौकिक युक्तिवाद मी आपल्याला सांगतो. आपल्याला जी वस्तू हवी आहे ती जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे की नाही? कुठेही जाऊन आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. साधं साधं सांगतो, आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे, कुठं गेलं पाहिजे? भाजी मार्केटला. साखर गहू तांदूळ घ्यायचे असतील कुठं गेलं पाहिजे? किराणा दुकानात गेलं पाहिजे. वह्या पुस्तकं घ्यायचे असतील कुठं गेलं पाहिजे? स्टेशनरी दुकानात गेलं पाहिजे. गुरुपुष्यामृत योगावर जर सोनं खरेदी करायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे? बेल्याला, बैलाच्या बाजारात नाही, जव्हेरी बाजारात गेलं पाहिजे. ज्वेलर्स, सोन्या चांदीचं दुकान, तिथं गेलं पाहिजे. जी वस्तू आपल्याला हवी आहे ती जिथे मिळते तिथेच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. एकाचा मुलगा 99% मार्क मिळवून महाराष्ट्रात पाहिला आला. टी व्हीवर त्याचा फोटो आला आणि तो आपल्याच सोसायटीतला, आपल्या शेजारच्या खोलीतला पाटलाचा मुलगा. खूप आनंद झाला. महाराष्ट्रात पाहिला आला आमच्या सोसायटीतला मुलगा. अभिमान वाटू लागला. सर्वजण बाहेर पडले. त्या मुलाच्या बापाला गाठवलं, काढ पेढे, काढ पेढे. तुझा मुलगा महाराष्ट्रात पाहिला आला, आम्ही टी व्हीवर पाहिले. काढ पेढे. देतो देतो, नाही आत्ताच दे. तो गेला पेढे आणायला, पण कुठे गेला माहिती आहे का? चर्मकार गल्लीला. आता चर्मकार गल्लीला जाऊन याला पेढे मिळतील का? काय मिळतील? जोडे. पाहिजेत पेढे, पण मिळतील जोडे का? जोडे जिकडे मिळतात तिकडेच गेलेला आहे. पेढे जिकडे मिळतात तिकडे गेला नाही तर पेढे मिळतील कसे? पेढे पाहिजे तर स्वीट मार्ट लाईन धर, ही शू मार्ट लाईन सोडून दे. आपल्याला जर सुख हवं आहे, शांती हवी आहे, समाधान हवं आहे, तर सुख समाधान शांती आहे कुठं? उपनिषद सांगते, यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते भूमैव सुखम. परमात्मा हाच सुखरूप आहे. सर्व संत एकमुखाने सांगतात, सर्व सुखाचे अगर बाप रखवा देव. सर्व सुखाचा अगर तो परमात्मा आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. म्हणून त्याच्यासारखं दुसरं कोण आहे? तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. माझ्या पांडुरंगासारखे सुखरूप ऐसे तुझे कोण ते सांगा. तर तोच परमात्मा सर्व सुखाचा अगर सर्व सुखरूप आहे. आणि आपल्याला जर ते हवं आहे तर आपण त्याच्या मागे गेलं पाहिजे, देवाच्या मागे गेलं पाहिजे. संसाराच्या मागे जाण्यामध्ये सुख मिळणार नाही, दुःख मिळेल का? त्याच्याजवळ तो स्टॉक आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार.
आजपर्यंत कोणालाच याने सुख दिलेलं नाही आहे, सुख देत नाही, देणार नाही. स्वामी राम सुखदेव सांगायचे आणि देण्याची शक्यताही नाही. हे 4 विकल्प नेहमी सांगायचे. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही आजपर्यंत याच्या मागे गेलात, तुम्हाला सुख मिळालं का नाही? मग काय करा, तुम्ही माझ्या मागे या. अहो हे माझ्या मागे मागे देव म्हणतात माझ्या मागे मागे या. का? देव सर्व सुखाचा आगर आहे आणि सर्व सुखाचा घालू देवावरी भार. देव सुखाचा सागर, दुःखाचा सागर आहे, तो समुद्र आहे. कोण सुख आहे त्याच्यात. म्हणून आपण देवाच्या मागे गेलं पाहिजे. मग देवाच्या मागे कसं जायचं? तर 2 नियम सांगितले देवाने. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. तर हळूहळू चालणं काय, कोणी कोणाशी न बोलणं काय? हळूहळू चाला म्हणजे याचा अर्थ तुम्ही साधनेला लागा. देवाच्या मागे चला म्हणजे देवाच्या साधनेला लागा. म्हणजे काय करा? पहिली प्यायची बंद करा, भलतं खायचं बंद करा, निषिद्धाकडून तोंड फिरवा आणि विहिताकडे या. देवाच्या मागे या, विहित मार्गाने चला. हळूहळू चला. एकदम तुम्हाला शक्य होणार नाही तर पहिलं निषिद्धातून विहितात या. विहितात आल्यानंतर सकामातून पुढे निष्कामात या. निष्कामातून मलदोषाची निवृत्ती झाली का मग विक्षेप जाणे करता उपासनेत या. विक्षेप गेल्यानंतर आवरण राहिलं तर मग ज्ञानाकडे या. आणि मग तुम्हाला ती ओळख होईल. अज्ञान जाऊन आपल्या स्वरूपाची ओळख झाली का वेदांताच्या भाषेतून याप्रमाणे तुम्हाला सुखाला कमतरता राहणार नाही. तर साधनेला लागा. भगवंताने गीतेत शनै शनै रूपरमेत म्हटले. शनै त्यालाच तुकोबराने म्हटले हळूहळू चाला. हळूहळू एकदम जीव देवापर्यंत पोहोचू शकत नाही. एक एक टप्पा गाठत ओलांडतच गेलं पाहिजे. पाहुणे आले प्रेमाचे आणि त्या ग्रस्ताचं घर, त्याचा मुलगा लय चुनूक भास, खूप तर्कशुद्ध बोलायचा, बारकाई नाही बोलायचा. सगळे पाहुणे म्हणले काय तुमचा नातू हुशार आहे हो, याला चांगलं शिकवा बरं का. हो म्हणे आम्ही चांगलं शिकवणार, त्याला डबल MA करणार, चांगलं शिकवणार. असं पाहुण्यांना सांगितलं. या नातवाने ऐकलं. आपले आजोबा आपल्याला MA करणार आहेत, MA शिकवणार. नंतर जून महिना सुरू झाला, शाळा सुरू झाल्या. त्या आजोबाने त्या मुलाला घेतलं आणि बालवाडीकडं नेलं ना शाळेत. तो मुलगा म्हणाला बाबा इकडं कुठं आणलं तुम्ही मला? तुम्ही तर पाहुण्यांना सांगितलं MA करणार आहे, हे बालवाडीची शाळा आहे, मला माहीत आहे चांगलं, इथे कशाला आणलं? मला तिथे न्या. मला सांगा एकदम MA होता येईल का? पहिलं अंगणवाडी बालवाडी तुमच्या काय ते एक एक टप्पा ते ओलांडतच गेलं पाहिजे. एक एक येता ओलांडत गेल्याशिवाय MA होऊ शकणार नाही. तसं एकदम जीव देवापर्यंत पोहोचू शकणार नाही. एक एक टप्पा गाठत गेलं पाहिजे. पहिलं निषिद्धाचा त्याग करा. दुर्व्यसन सोडा, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, वाईट करू नका. निषिद्ध सोडा आणि विहितात या. देवाकडे जाण्याचा मार्ग विहित मार्ग आहे. निषिद्ध मार्गाने देवाकडे जाऊ शकत नाही. म्हणून विहितात या. एक एक साधनेचा टप्पा गाठत चला, मग तुम्ही देवाजवळ पोहोचाल. म्हणून हळूहळू चला. आणि दुसरं सांगितलं कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाबरोबर बोलायचं नाही. म्हणजे काय? तर तुम्ही जी साधना कराल त्या साधनेचा अभिमान येऊ देऊ नका, अहंकार शिरू देऊ नका. अहंकार शिरला की तो बोलायला लावतोच. अहंकार गप्प बसू देत नाही. ऐका माझ्यासारखा कोणी पायवारी करणार आहे? मी पायवारी करतो पण त्याचा मला अभिमान शिरला आहे. म्हणून मी म्हणतो माझ्यासारखा आहे का कोणी पायवारी करणार? आहे का माझ्यासारखा कोणी निर्जला एकादशी करणारा? तुम्ही एकादशी 4 टाईम खाताना म्हणता माझी एकादशी. आहे का माझ्यासारखा निर्जला एकादशी करणार? म्हणजे मी निर्जला एकादशी करतो पण त्याचा मला अहंकार झाला आहे. आणि तो अहंकार झाल्यामुळे त्यांनी मला बोलायला लावलं की नाही. आहे का माझ्यासारखं कोणी? हे कोणी बोलायला लावलं?
अहंकाराने. म्हणून अभिमान, त्या साधनेचा नकळत अभिमान शिरतो, तो बोलायला लावतो. आहे का माझ्यासारखा कोणी कीर्तनकार? आहे का माझ्यासारखा कोणी पखवाजा? आहे का माझ्यासारखा कोणी गायक? तुम्ही राग येऊ देऊ नका, पहिलं माझं नाव घेतलं मग तुमचं घेतलं. आपण जी जी साधना करतो त्या साधनेचा नकळत अभिमान आपल्याला शिरतो आणि तो अभिमान आपल्याला बोलायला लावतो. आणि अभिमान आपल्याला देवाजवळ नेऊ नेत नाही. मग अभिमान कुठे नेऊन घालतो? तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून अहंकार, अभिमान हा नरकाला नेणार आहे. म्हणून कोणी कोणाशी न बोला. अहंकार कुठल्या साधनेचा धरू नका. आता शेवटचं एक न बोलणं सांगतो आणि हे बोलणं थांबवतो. शेवटचं न बोलणं म्हणजे तुम्ही सद्गुरूला प्राप्त झालात, सद्गुरू तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा बोध दिला, त्यानंतर तुम्ही अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आलात. तर अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आल्यानंतर ही वृत्ती गेली पाहिजे, ही वृत्ती थांबली पाहिजे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म, हे घोकणे बंद झालं पाहिजे. मी ब्रह्म आहे असं जोपर्यंत म्हणणं आहे तोपर्यंत अजून ब्रह्मस्वरूप स्थितीला प्राप्त झालो नाही. म्हणून तुकोबारांनी अहम ब्रह्मास्मी वृत्तीला भ्रमात्मकच मानलेलं आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येते भ्रम. तेव्हा हेही बोलणं बंद झालं पाहिजे, तरच खऱ्या ब्रह्मरूपतेला परमात्मा स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल. आणि परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालं का तिथे आनंदाला तोटाच नाही. नाही आनंदाशी जोडा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणून अफाट अमर्याद आनंद तिथे प्राप्त होणार आहे. मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. अपार सुख, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. आनंदच आनंद, त्या आनंदाला कमतरता नाही. म्हणून भगवान म्हणतात, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तोपर्यंत मी तुम्हाला पोटभर देणार, म्हणजे आनंद सुख समाधान शांती देणार. मग आता इतका भरपूर आनंद कायमचा मिळणार आहे. मग भोगाच्या विषयाच्या पाठीमागे जाण्यात, क्षणिक आनंदाच्या मागे कशाला जाता? त्याच्यात तुमचे नुकसान आहे. तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विस्तृत असा अभंगाचा लाक्षणिक विचार आहे आपण पाहिला. तेव्हा आपण संसाराच्या मागे, भोगाच्या मागे न जाता देवाच्या मागे जावं, संतांच्या मागे जावं. म्हणजे अफाट अमर्याद सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग कोणी म्हणेल मार्केटमध्ये जाऊच नको का? मार्केटमध्ये गेलंच पाहिजे, नोकरीला गेलं पाहिजे, आपल्या आपल्या व्यवसायात जायलाच पाहिजे. व्यवसाय करायचा तो हे खळगं भरण्याकरता, आणि देवाच्या मागे जायचं ते सुख समाधान शांती मिळवण्याकरता. संसार हा आपला पोट भरण्याकरता आहे. नोकरी करायची, व्यापारधंदा करायचा, कशाकरता? शरीर निर्वाह करता. यापेक्षा त्याचा दुसरा उपयोग नाही आहे. म्हणून कर्तव्य म्हणून कुटुंब धारणे करता, शरीर निर्वाह करता संसार करायचा. आणि सुख समाधान शांती जर पाहिजे असेल तर मंदिरात जा, कीर्तनाला जा, वारीला जा, सत्कर्म करा, सदाचरण करा, दानधर्म करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, दीनदुःखितांची सेवा करा. जननो हे अवघा जनार्दन, हे विश्वची माझे घर, याप्रमाणे सर्वात्म भाव ठेवा आणि सर्व जनतेवर प्रेम करा. सर्वांना सुख शांती द्या की आपल्यालाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या प्रकारे इकडे भगवान आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, या प्रकारे लाक्षणिक भाव सांगितला. एकच मार्मिक लीला सांगतो, 5 मिनिटात आणि सेवा संपवतो. भगवान कंसाच्या कारावासात जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती. 8 वर्ष वयाच्या स्वरूपात कोणी जन्माला येतं का? अरे बाळा, तू जन्माला आला आणि लगेच कपडे घालून इथे येऊन बसला का? 8 वर्ष वयाच्यात कोणी जन्माला येत नाही. भगवान 8 वर्ष वयाच्या स्वरूपात कंसाच्या कारावासात वसुदेव देवकी पुढे प्रगट झाले. वसुदेव देवकी म्हणाले, देवा तू आलास खरा, पण इतका मोठा आम्हाला समाधान नाही, तू लहान असायला पाहिजे होता. देवकी माता म्हणते, भगवान म्हणतात हरकत नाही, मी लहान होतो. 8 वर्षाचे भगवान नुकतेच जन्माला आले असे लहान झाले, याला म्हणतात चरित्र.
तू लहान असायला पाहिजे. आईने इच्छा केली. जन्माला आल्यानंतर किती पहिली लीला ही महत्त्वाची आपल्या लक्षात आणून देतो. पहिली लीला आहे जन्माला आल्यानंतर लगेचची. तू इतका मोठा समाधान आहे, तू लहान असायला पाहिजे. भगवान म्हणता हरकत नाही, लहान होतो. भगवान नुकतेच जन्माला आले असे लहान झाले. याला म्हणतात चरित्र. हे पहिलं चरित्र, पहिल्या क्षणाचं भगवंताने आईची आज्ञा पाळली आणि लहान झाले. हेच चरित्र आपण ध्यानात घ्या. आपणही प्रत्येकाने आपल्या आईची आज्ञा पाळावी, वडिलांची आज्ञा पाळावी, थोरांची आज्ञा पाळावी. हे पहिलं शिक्षण भगवंताने दिलं. दुसरं, आई म्हणू लागली तू लहान असायला पाहिजे. भगवान लहान झाले. खरं सांगू, आईला लहान मुलापासून जितका आनंद वाटतो तितका घोडम्यापासून वाटत नाही. मोठ्याच्या आईला चिडही येते, मोठ्यावर आई रागावतेही, नव्हे नव्हे मोठ्याच्या तोंडातही ठेवून देते, लहानाच्या तोंडात देते नाही असं नाही, पण पेढा. आणि मोठ्याच्या तोंडात देते ती चापट. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. लहानावर आईचं फार प्रेम असतं. आईचंच काय, कोणाचंही प्रेम असतं लहानावर. लहान मूल कोणापुढे रांगत रांगत येऊ द्या, कोणी त्याला जवळ घ्यायला, ते वैऱ्याचं जरी असलं तरी त्यालाही मनुष्य घेतो. लहानावर कोणी प्रेम करतो. म्हणून माझे तुम्हाला सांगणे, पटलं तर घ्या. माझं असं म्हणणं आहे, आपल्यालाही कोणी जवळ करावं असं ज्याला वाटत असेल त्याने लहान व्हायला शिका. लहान व्हायला शिका की आपल्याला कोणी जवळ कर. मी अरे हो बाजूला, तुला कुत्रा इंग्लंड विचार मग. असे मी म्हणणारे किती थप्पीला पडलेत. तुम्ही लहान व्हा, सर्व जगाला लहान व्हा की सर्व जग तुम्हाला जवळ करेल. लहान व्हायला शिका. कोणी जवळ करील यात काय नवल, देव जवळ करील. देव, तुम्ही मला कशावरून म्हणता, देव म्हणतोय म्हणून मी म्हणतो. देवाने स्वतः म्हटलंय, या लागी थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. मोठेपणा बाजूला करा, ज्ञान सगळं विसरून जा आणि सर्व जगाला तुम्ही लहान व्हा की माझी जवळीक तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून आपण लहान व्हायला शिका की सर्व जग आपल्याला जवळ करेल. लहान व्हा, लहान व्हा. म्हणून तुकोबाराने देवाकडे काय मागणी केली, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तो का म्हणे, जाण व्हावे लहानाहुनी लहान. आपण लहान व्हा की सर्व आपल्याला जवळ करतील, देव आपल्याला जवळ करेल. भगवान लहान झाले. पुढचं मला आता सांगायचं नाही. पुढचं काही सांगायचं नाही. का, मी पुढचं सांगायला गेलो तर तुम्ही हे विसरून जाल. म्हणून हेच ध्यानात ठेवा आणि आपल्या जीवनाची वाटचाल करायला लागा की निश्चित भगवान आपल्याला जवळ केल्याशिवाय राहणार नाही. असा भगवान सर्वांना आनंद देणार आहे, सर्व सुखरूपता देणार आहे. पुढे भगवंताने अनेक लीला केल्या. गोकुळात गेल्यावर केल्या, गाई राखताना रानात केल्या. हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखत आहे. अनेक प्रकारच्या लीला केल्या. तिथे चारा भरपूर असायचा. 1 तासात गाय टम जोगवायच्या, झाडाखाली सावलेल्या शांत बसायच्या. जोगावल्यावर जनावर कधीच खात नसतं. जोगावल्यावर खायची सोय माणसाला आहे. करपट ढेकर येतात तरी म्हणतो 2च वेळ टाक, जास्त. अरे खातो कशाला. जनावर कधीच खात नाही. म्हणून तुम्ही बघा, माणसांकरता जेवढे दवाखाने आहेत तेवढे जनावरांकरता नाही. जनावरं मर्यादितच खातात. किती मोला महागाचा चारा असला तरी पोट भरल्यावर ते रवंत करत बसतात, खात नाही. सर्वजण भूक लागली, गोपाळ म्हणू लागले, मग चला आणा आपापल्या शिदोऱ्या. सर्वांना शिदोऱ्या आणायला लावल्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान म्हणतात माझी शिदोरी त्यात घ्या. काला केला मिश्रण केलं आणि तो काला त्याच्या मुदा तयार केल्या आणि वाटणायला चांगला कुणी बघा तर पेंद्या नावाच्या गोपाळाला वाटायला दिलं. वाटणारा चांगला लागतो. काय काय वाटणारे असे स्वार्थी अप्पलपोटी असतात. थोडं थोडं देतात दुसऱ्याला, मागे खूप उरवतात आणि कोपऱ्यात जाऊन एकटेच गप्पाने मारतात. अशाकडे कधीच वाटायला देऊ नये. वाटणारा असा असावा, सर्वांना द्यावं
आपल्याला नाही राहिलं तरी चालेल, सर्वांना दिलं, सर्वांना मिळालं, यात मला मिळालं असं मानणारा वाटणारा पाहिजे. सर्वांना मिळालं की त्यात मला मिळालं, सर्वांना द्यायचं. आणि सर्वांना मिळालं यात मला मिळालं असं मानणारे फक्त संत आहेत. तेच दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख म्हणतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृतय मुखे सर्व तसे. म्हणून दुसऱ्याच्या सुखात सुख संत मानतात. म्हणून आपण देवाच्या मागे आणि संतांच्या मागे जावं की आपल्यालाही सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. पेंद्या वाटायला लागला, पेंद्याने सर्वांना सारखं वाटलेले मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. तर आपणही या प्रकारे गोपाळ बना की आपल्यालाही भगवंताचा आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने काल्याच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या गोष्टी राबवल्या. 2 कोणत्या? सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण. याचं नाव काला. काला करूनच समाप्ती का करावी? मी प्रारंभी बोललो होतो आपल्याला, काल्याच्याच कीर्तनाने समारोप का करायचा. तर काल्यातून देवाने काय साधवलं आहे, कोणाबरोबर केला, का केला, त्याच्यातून काय साधवलं आणि आज त्याची गरज काय. तर या काल्याची आज गरज आहे. भगवंताने काला केला म्हणजे काय, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, आपली शिदोरी त्यात घातली, सर्वांचं एकत्रीकरण करून पुन्हा सर्वांना ते सारखं वाटलं. हे काल्याचं मूळ स्वरूप आहे. काल्याचं मूळ स्वरूप गाभा आहे, सर्वांचं एकत्रीकरण आणि त्याबरोबर सर्वांना समान वितरण. याचं नाव काला. आजही देशात विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली आहे. आजही विषमता खूप आहे. काहींना असं झालं आहे काय काय खावं, आणि काहींच्या जीवनात ही परिस्थिती, आता काय खावं. घरात ज्वारीचा दाणा शिल्लक नाही, संध्याकाळ कशी भागवावी हे काहींना आहे. आणि काहींना 50 मेनू आहेत, कोणता खावा आज, कोणता खावा उद्या. तरी दररोज 2 जरी म्हटले तरी 7 दिवसात 14 होतील, बाकीचे तसे शिल्लक राहते. केवळ काहींना काय काय खावं, काहींना काय खावं, काहींना पैसे कुठे ठेवावे ही पंचायत पडली, खूप पैसे. आणि काहींना ही पंचायत आहे की विष खाऊन मरावं, जगावं कसं. तर विष खायलाही पैसे नाही, विष घ्यायलाही पैसे नाही, मरताही येत नाही, जगताही येत नाही. अशी भयानक विषमतेची दरी देशात निर्माण झालेली आहे. तर ही विषमता गेली पाहिजे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखम आपनुयात. तर सर्व सुखी व्हायला पाहिजे. ही विषमतेची दरी संपली पाहिजे, देशातली विषमता संपली पाहिजे. सर्व जीवाच्या ठिकाणी सर्व जनतेमध्ये सुख समाधान शांती निर्माण व्हायला पाहिजे, सर्वांना आनंद मिळायला पाहिजे. म्हणून सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण हे काल्याचं स्वरूप आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडे जास्त स्टॉक आहे त्यांनी काय करावं, आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून आपली उरलेली संपत्ती देशाच्या सेवेला लावावी, समाजाच्या सेवेला लावावी, दीनदुःखितांच्या सेवेला लावावी, सत्कार्याला लावावी की ज्याच्यातून सर्व जनता सुखी होईल. म्हणून अधिक स्टॉक असणाऱ्यांनी एवढं मोठं अंतःकरण करावं, सामान्यांना सामावून घ्यावं, सर्वांना एकत्र एक करून सर्वांना तो सारखा आनंद मिळावा. ही विषमता घालवावी, समता निर्माण व्हावी. हेच काल्यातून भगवंताने सर्वांना निदर्शनास आणून दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक सप्ताहात काल्याच्याच कीर्तनाने समारोप करण्याची संतांनी पद्धत घालून दिली की याप्रमाणे सर्वांना सुख आपण दिलं पाहिजे. हेच तुम्ही शेवटी संदेशात द्या. 8 दिवस काय ऐकले ध्यानात राहणे, शेवटी काय सांगितलं म्हणतात ते शेवटचं ध्यानात राहतं. म्हणून 7 दिवस सांगितलं जाऊ द्या, समारोप करताना काल्याच्या कीर्तनाने करा आणि काल्याच्या माध्यमातून ही विषमता संपवा, समता निर्माण करा, एकता निर्माण करा. म्हणजे सर्व जनता सुखी होईल, सर्व जग सुखी होईल की त्यात सर्वांना आनंद मिळू शकेल. हीच काल्यातून संतांनी शिकवण दिलेली आहे. म्हणून सत्ताच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाची पद्धत आज आपल्या भीमाशंकर सोसायटीमध्ये हा 25व्या वर्षाचा हा रौप्य महोत्सव जो संपन्न होतो आहे, याच्यातून आपण हेच विचार सर्वांनी घ्यावेत. विषमता टाळावी, समता निर्माण करावी,
सर्वांना सारखं सुख देण्याचा आपण प्रयत्न करावा. भगवान करो सर्वांच्या ठिकाणी हे सद्विचार निर्माण होत आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते तर सत्य करा. म्हणून संतांनी ही मोठी मोलाची शिकवण दिलेली आहे. आज धर्तीवर आपण संतांचं चालायचं आहे. त्यानंतर अलीकडच्या काळात आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी देखील ही शिकवण सर्वांना मिळावी आणि अशी शिकवण देणारे सर्वांपर्यंत पोचावेत म्हणूनच 1917ला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि आळंदीला ही संस्था स्थापन करून अनेक या विचाराचे पाईक निर्माण केले, अनेक घडवले बनवले. या प्रकारे ही संतांची मूलभूत शिकवण आहे. त्याच धर्तीवर 2016लाही गाथा मंदिराची निर्मिती होऊन जोग महाराजांचे संकल्प त्याप्रमाणे अनेकांनी ते पूर्ण करावे. जे जे जिथे असतील त्यांनी आपली ती वाटचाल करावी. म्हणून गाथा मंदिरावर देखील ही शिकवण देणारी गुरुकुल संस्था निर्माण करून त्याच्यातूनच शिकवण दिली जाते. अनेक उपक्रम गाथा मंदिरावर राबवले जातात. या तुकोबरांच्या अभंगातून खूप मोठी मोलाची शिकवण दिलेली आहे. म्हणून ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्यावेळेला रामेश्वर भट्टांनी सांगितलं तुमचा अधिकार नाही, तुम्ही हे दगड बांधून बुडवा अभंग. दगड बांधून अभंग बुडवायला लावले. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज्य करून. आणि देवा तुझं अस्तित्व तू सिद्ध करून दे, भक्तीचं महत्त्व लक्षात जनतेच्या आणून दे. हे अभंग तारक कसे आहेत हे सर्वांच्या निदर्शनास आणून दे, तरच मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही तर नाही. 14व्या दिवशी भगवान बालवेशात प्रगट झाले. तुकोबारायांना दर्शन दिलं. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला आणि सांगितलं तुमचे जे बुडवलेले अभंग ते दगडाला घेऊन वर आलेत बघा. भगवान तुकोबाराय म्हणतात मला नका सांगू, ज्यांनी बुडवायला लावले त्यांना सांगा. तर रामेश्वर भट्टाला दृष्टांत दिला. ते आले पाहतायत म्हणे काढा रे, ते काढले, ते सोडून पाहिले तर एक थेंब लागला नाही. त्या सर्व अभंगांना 18 दिवस पाण्यात होते, कोरडेच्या कोरडे. म्हणला हा दगड मीच बांधला होता, ही अशी गाठ मीच मारलेली होती, हेच आहे ते. तिथून पुढे मग आपल्याला मिळाली ही जी गाथा तुकोबारांचे अभंग. हे आपल्या वाट्याला कधी आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथे तर ती जर बुडाली असती तर आपणही बुडालोच असतो. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे की ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. मोठं जागतिक कीर्तीचं मंदिर ते उभं राहिलेलं आहे. त्या अभंगाचंच मंदिर आहे. उच्च प्रतीच्या मार्बलवर करून हे सर्व अभंग तिथे लावलेले आहेत. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, म्हणून त्या अभंगाचंच मंदिर आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेले आहे. तिथे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. दररोज अन्नदान तिथे असं दुपारी अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे. बऱ्याच योजना तिथे राबवल्या जातात. सर्वांपर्यंत पोचवलं तर आपण सर्वजण आलेलाच असाल तिथे. जे कोणी अजून आलेले नसतील ते भाग्यवान समजावेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की या एकदा देहूला या आणि ते गाथा मंदिर पहा. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोण कसा लावला गेलेला आहे. अनेक उपक्रम कसे तिथे राबवले गेलेले आहेत. 8.25 एकर जागा आपली ट्रस्ट तिथे आहे आणि तिथे सर्व उपक्रम समाज उपयोगी राबवले जात आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये या पद्धतीने काही त्या अभंगाच्या भावानुसार आपलं जीवन व्यतीत करत जावं. ते अभंग आपल्या जसं आपण आरसा पुढे घेतो आणि आपले विस्कटलेले केस नीट करतो, टोपी नीट घालतो, कॉलर जर मुडपले असेल तर काढून घेतो, आरशात पाहून आपली वेशभूषा सर्व काही दुरुस्त करतो.
तसं तुकोबारायांचे अभंग हा आरसा पुढे घ्या आणि त्या आरशाकडे पाहून आपलं विस्कटलेलं जीवन जे आहे ते विस्कटलेलं जीवन दुरुस्त करा. दुर्व्यसनं सोडा, दुर्वर्तनं सोडा, दुराचरणं सोडा आणि पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची दिनदुःखिताची सेवा करत करत सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत गाथा मंदिरावरचे सर्व उपक्रम कसे आहेत हे लक्षात नाही राहणार. याकरता आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेलं आहे. बाहेर गाडीत आहे, मिळेल, आपण प्रत्येकाने जरूर घ्या. आपल्या घरात लावा, येता जाता दर्शन घडेल आणि वर्षभर त्याचा उपयोग आपल्याला होईल, डायरीचा उपयोग होईल. असं तुकोबारायांचे अभंग आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. असं गोपाळ आपण बनलो का आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व गोपाळ म्हणतायत भूक लागली, अनाशुद्धा एकत्र केल्या, भगवान मध्यभागी उभे राहिले, विनोद वचनाने हसवत हसवत सर्वांना हा काल्याचा आनंद दिला. कसा दिला शुकाचार्य श्रीमद भागवतात त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वयी स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग बाल केली पुंडली गवरदा गोपाल ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल अन्न पकडवा तिकडे जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय